हाय फ्रेंड्स, स्पेशल डिशमध्ये आज आपण दिवाळी स्पेशल खूप मस्त अट्रॅक्टिव्ह आणि घरच्या साहित्यामध्ये लगेच करता येईल आणि झटपट होईल अशा पद्धतीची स्वीट डिश पाहणार आहोत। चला तर मग ती कशी करायची ते पाहूयात। स्वीट रोल करण्यासाठी आपण पार्लेचे 5 रुपयावाले 3 बिस्किट पुडे वापरणार आहोत आणि ते हाताने क्रश करून आपल्याला अशा पद्धतीची बारीक त्याची पूड तयार करून घ्यायची आहे। तर आता एका बाउलमध्ये ही सर्व पूड आपण काढून घेऊयात। यामध्ये कोको पावडर 2 चमचे, पिठी साखर 2 चमचे, साजूक तूप 1 चमचा। साजूक तुपाच्या ऐवजी तुम्ही बटर वापरलं तरीही चालेल। हे सर्व इन्ग्रेडियंट जे आहेत आपण ते हाताच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि परत थोडा थोडा दुधाचा वापर करून याचा आपण घट्टसर असा गोळा तयार करून घेणार आहोत, जसं आपण चपातीचं पीठ लावतो त्या पद्धतीचं। आणि त्यानंतर ही आपल्याला थोड्या थोड्या दुधाचा हात घेऊन खूप मऊ असं हे एक 5 ते 10 मिनिट कंटिन्यू मळत राहायचं आहे। त्यानंतर आता हे आपलं मिश्रण जे आहे किंवा गोळा जो आहे तो तयार झालेला आहे। आता आपण स्टफिंग करायला घेऊयात। त्यासाठी एक 5 चमचे डेसिकेटेड कोकोनट, त्यामध्ये 1 चमचा पिठी साखर, पाव चमचा साजूक तूप आणि थोडासा दुधाचा हात घेऊन हे सर्व जे इन्ग्रेडियंट आहेत ते आपण ओलसर असे करून घेणार आहोत। जास्तही आपल्याला ते भिजवायचे नाही आहेत, फक्त थोडेसे सुट्टे सुट्टे राहणार नाहीत अशा पद्धतीने ते ओलसर करून घ्यायचे, तुम्ही पाहू शकता। तर आता आपण जे आपले स्वीट रोल आहेत ते तयार करायला घेऊयात। तर या ठिकाणी मी आपल्या घरामध्ये रेग्युलर आपण कपडे आणतो तेव्हा जी कॅरी बॅग येते त्याच्यासोबत ती वापरलेली आहे। याच्या जागी तुम्ही ॲल्युमिनियम फॉईल ही वापरू शकता, पण ते सगळ्यांकडेच असते, घरी अवेलेबल असते असं नाही, त्याच्यामुळे मी ही कॅरी बॅग वापरलेली आहे। तर त्याला थोडंसं तूप लावून घेतले आणि तुम्ही पाहू शकता आता अशा पद्धतीने आपण याचा रोल करणार आहोत। लाटण्याच्या साहाय्यानं हे आपण आयताकार याला देऊयात। तर खूप छान मस्त अशी स्वीट डिश आहे। तर या दिवाळीमध्ये नक्की ट्राय करा आणि अशाच प्रकारच्या छान छान रेसिपीज पाहण्यासाठी जर तुम्ही आपल्या स्पेशल डिश या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। त्याचप्रमाणे आपला आणखीन एक चॅनल आहे स्पेशल डिश इन इंग्लिश, तर त्याही चॅनलला नक्की व्हिजिट करा। तर तुम्ही याकडे लक्ष द्या की मी कशा पद्धतीनं हे करत आहे। खूप छान आणि एकसारखी अशी ही आपली लेयर तयार झालेली आहे। आता याच्यावरून आपण जे आपलं डेसिकेटेड कोकोनट आहे त्याची लेयर देणार आहोत। खूप छान आणि मस्त असं हे कॉम्बिनेशन आहे, तर टेस्टसाठीही तेवढंच मस्त लागतं। आता हे हाताच्या साहाय्यानं थोडंसं प्रेस करूयात आणि नंतर परत लाटण्याच्या साहाय्यानं ते आपण एक लेवल करून घेऊयात त्याची। आणि आता याचा आपण रोल तयार करायला घेऊयात। अशा पद्धतीनं ह्याला थोडंसं आतल्या साईडनं प्रेस करून जो कागद आहे तो बाहेर काढायचा आहे, बाहेरच्या साईडला। तुम्ही पाहू शकता मी कसा याचा रोल करत आहे। अशा पद्धतीनं आपल्याला कागदाचीच मदत होते पुढं ओढण्यासाठी आणि त्याचा रोल छान आणि मस्त तयार करण्यासाठी। तर तो थोडासा दाबून प्रेस करून असा करायचा आहे। खूप छान मस्त आणि इझी आणि झटपट होणारी अशी रेसिपी आहे आणि जे आपले सगळे घरी अवेलेबल असतं मटेरियल त्यामध्येच तयार होते। त्यामुळेच जे ॲल्युमिनियम फॉईल आहे त्याला ऑप्शन म्हणून आपण हा कागद शोधून काढलेला आहे, जो की सर्वांच्या घरामध्ये अवेलेबल असतो। तर आता अशा पद्धतीने याला आपण रोल करूयात। एक 2 ते 3 मिनिट हे अशाच पद्धतीने आपण रोल करायचे, जेणेकरून सर्व लेअर एकमेकांना चिटकतील आणि त्यानंतर एक 2 तासासाठी आपण हे फ्रीजरमध्ये सेट होण्यासाठी ठेवून देणार आहोत। 2 तास झालेले आहेत। आता हे आपण पाहूयात आणि लगेचच आपले जे स्लाइस आहेत ते करायला घेऊयात। खूप छान आणि मस्त ह्याचे स्लाइसेस पडत आहेत आणि यानंतरही तुम्ही एखाद्या कंटेनरमध्ये हे ठेवून परत फ्रीजमध्ये ठेवायचे आणि जेव्हा खायचं असेल तेव्हा काढून तुम्ही खाऊ शकता।
अशा पद्धती